कौल की भाऊंच्या लेकीचे लाड, कोण बाजी मारणार? कर्जतकरांना प्रचंड उत्सुकता। कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांच्या कन्या ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड आणि शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका सुवर्णा जोशी यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत होणार असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर होत असलेल्या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यामुळे कर्जतमध्ये कोण बाजी मारतो याची प्रचंड उत्सुकता आहे। कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय। गेली काही वर्ष ही नगरपालिका आमदार सुरेश लाड आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे। त्यामुळे यावेळी परिवर्तन करून कर्जत नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून मोठे शक्ती प्रदर्शन करत नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांचा अर्ज दाखल करण्यात आला। सुवर्णा जोशी विद्यमान नगरसेविका असून त्यांचे सासरे दिवंगत अनंता जोशी शिवसेनेतील वजनदार नेते होते। कर्जतचा विकास करतानाच सासऱ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे सुवर्णा जोशी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले। आज मी शिवसेनेतून नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरलेला आहे आणि सगळे आपले शिवसैनिक बघितले किती उत्साहात आहे। त्यांचे सगळ्यांचे स्वप्न आणि माझे सासरे अनंता जोशी यांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे। या कर्जतला मला पारदर्शक प्रशासन, सुशासन आणि सुनियोजित कर्जत बनवायचं आहे। सुंदर सुबक कर्जत असं बनवायचं आहे। त्यासाठी मी तो ध्यास घेतला आहे। त्यासाठी मला सगळ्यांची मोलाची आवश्यकता आहे। प्रत्येक नागरिकाने येऊन मतदान करणे आवश्यक आहे। जनजागृती होणं खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी मला तुम्ही सगळ्यांनी मदत करावी एवढीच माझी अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरे जाईल असे चित्र असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वेगाने चक्र फिरली आणि भाजप शिवसेना एकत्र आल्याचे पाहायला मिळाले। दोन पक्ष एकत्र आल्याने कर्जतमध्ये शिवसेनेचे पारडे जड झाल्याचे चित्र आहे। 5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 18 पैकी 10 तर शिवसेना भाजपने 8 जागांवर विजय मिळवला होता। भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरे जायची इच्छा असताना युती झाल्याने अनेक संभाव्य उमेदवारांचे पत्ते कट झाल्याने नाराजीचा फटका बसण्याची शक्यताही निर्माण झाली आहे। नाराजांची समजूत कशी काढली जाते यावर बरेच काही अवलंबून असून सुवर्णा जोशी यांच्यासह सर्व उमेदवारांना विजयासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे। शिवसेना भाजप एकत्र आले असताना राष्ट्रवादीसोबतही मनसे, शेकाप, बसप, स्वारीप असे पक्ष या निवडणुकीला सामोरे जात आहेत। आमदार सुरेश लाड यांची लेकच नगराध्यक्षपदाची उमेदवार असल्याने कुठल्याही परिस्थितीत प्रतीक्षाचे लाड करून तिला नगराध्यक्षपदी विराजमान करायचेच या दृष्टीने आमदार सुरेश लाड यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे। गेली अनेक वर्ष राजकारणात असलेल्या आमदार लाड यांना कर्जतकर आणि मतदारांची नस चांगलीच माहिती आहे। सर्वांशी घरोब्याचे संबंध असल्याचा फायदा या निवडणुकीत लेकीला निश्चित होईल असा विश्वास आमदार लाड यांना असावा। त्यामुळे कर्जतमध्ये घड्याळाचा गजर कायम सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचे कार्यकर्तेही सज्ज झाले आहेत। काही दिवसांवर लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक होणार असून त्यापूर्वी होणारी कर्जतची निवडणूक जिंकून विजयाची मुहूर्तमेढ रोवण्याची संधी आमदार सुरेश लाड यांना आहे। त्यामुळे ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुखकर होण्याची शक्यता असून शिवसेनेला कर्जत पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी निकराची झुंज द्यावी लागणार आहे। लेकीची राजकीय कारकीर्द सुरू होत असल्याने आमदार सुरेश लाड कोणतीही रिस्क घेतील असं वाटत नाही। त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काटेकी टक्कर अपेक्षित आहे। कर्जतकरांनी दिलेल्या प्रेमाने आपण भारावून गेलोय। कर्जतचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला असून उरलेला विकास मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतानाच बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून भविष्यातील राजकीय वाटचाल करण्याचा मनोदय ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड यांनी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना व्यक्त केलाय। सगळ्यात पहिले तर पक्षश्रेष्ठी सर्व जनता, आमच्या पक्षामधले जे काही कार्यकर्ते आहेत ते आणि त्या सगळ्यांनी आपल्या जनतेने विश्वास ठेवला, त्या सगळ्यांना मी धन्यवाद म्हणेल की माझ्यासारख्या युवतीला तुम्ही एक चान्स देतायत, पुढे आणतायत। नक्कीच मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हा तर आपण नेहमीच शिकतोय किंवा ऐकतोय आणि अनुकरणात पण आणतोय, पण आज मुलगी राजकारणात येते। आमच्याकडची एक युवती राजकारणात येते। माझ्यासोबत ज्योती आहे, ती सुद्धा युवती आहे। खरंच मला खूप अभिमान वाटतो आणि थोडंसं भरूनसुद्धा येतं की ह्या जनतेने इतकं प्रेम दिलं, पक्षश्रेष्ठींनी इतकं प्रेम केलं, माझ्या महिला वर्गांनी, माझ्या युवतींनी इतकं प्रेम दिलं की आज मी त्यांचं प्रतिनिधी करू शकते। अर्ज दाखल झाले असून निवडणुकीतील चित्रही जवळजवळ स्पष्ट झाले आहे। त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत होणारी लढत लक्षवेधी होण्याची शक्यता असून काकांच्या सुनेला कौल मिळतो की भाऊंच्या लेकीचे लाड होतात याची निकालापर्यंत तरी प्रतीक्षा करावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह,
कर्जत. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.